चला आपण पाहतात सेमी फायनलचा हा थरार. फायनल मध्ये थ्रो अँड हिटच्या त्या रणसंग्रामामध्ये नीरज स्पोर्ट्स असनगाव संघ अगोदरच फायनल मध्ये एंटर झालाय. त्याच्या विरोधात फायनल मध्ये कोण यासाठी लढतील शिवम स्पोर्ट्स गेरसे आणि साई स्पोर्ट्स शहापूर. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. सेमी फायनलचा हा थरार. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की. फर्स्ट बॉल ऑफ सेमी फायनल. पहिला चेंडू संदीप दिवालेच्या बॅट मध्ये फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. गणेश तिथे येतो आणि या पहिल्या चेंडूवर संदीप दिवालेला दिलाय चले जाव चालणारा. बसलाय पहिला हादरा. त्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून तब्बल 1515 लोक या मॅचचा अनुभव घेत आहेत आणि या मैदानावर आज हजारोंची गर्दी आहे. या प्रकाश मिळतो शुभम ठाणगे. पहिला चेंडू आणि शुभम ठाणगेने जेडीचा केलाय स्वागत. पहिल्या चेंडूवर दाखवल्या आसमान युद्ध घमासान. चेंडू सीमा पार षटकार. मुख लावली जाणार नाही. याही वेळेला उडवण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल. षटकार खेचणाऱ्या शुभम ठाणगेला पुढच्या चेंडूवर परतीचा प्रवास. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू थेर सरळ जाऊन पॅडवर आदळलाय आणि नो डाऊट समोर एसटीच्या इथे पकडलं गेलंय. LBW ची अपील. तिसरा धक्का. फटकारानंतर देखील 3 धावा खर्च केल्यात. यावेळेला मात्र वासुदेवच्या स्लॉट मध्ये चेंडू होता. तिथे श्रावणला बीट करून चेंडू निघून जाईल सीमा पार. 4 धावांचा चौकार. पण यावेळेला शुभम महाडिकच्या बॅट मधनं यासाठीच मॅक्सिमम हा आलाय. गैरसेकरांना आनंद प्रदान करणारा षटकार. यावेळेला मैदानात यावेळेला मात्र शफल झालेत. बॅक टू बॅक अनदर ह्यूज अँड हँडसम मॅक्सिमम षटकार. यावेळेला मात्र जोरदार प्रहार करण्याच्या प्रयत्नात फ्लिक करण्याच्या प्रयत्नात थेट पायावर जाऊन आदळला. पॅडवर जाऊन आदळला आणि निश्चित फुल टॉस बॉल आणि आल्या आल्या ऋतिकनं देखील प्रेक्षकांना दिवानं केलाय. हा ठोकलाय षटकार वासुदेवसाठी. आणि पहिला चेंडू एज टेकन. इनसाइड एज लागली आणि कैलास बांडे यांनी आता मात्र आपली चाणाक्षता दाखवली आहे. पाहूया. स्टेप आउट केला आणि फर्निचर स्ट्राइक. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. इथे मात्र हा आणखी एक धक्का. हा संघर्ष. यावेळेला नरेंद्र दिवानेच्या बॅट मधनं डिक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा आलेला फटका आणि गेरसेकरांच्या आनंदाला पुन्हा एकदा 4 शान पुढे आला. षटक क्रमांक 5 ओमकार पटोळेचा पहिला चेंडू आणि त्यावर मात्र ऋतिक दिवानेचा घणाघाती आघात. टायमिंग प्रॉपर नाही. निलेश बांगर चुकी करणार नाही. हा धक्का क्रमांक 7 या टाळावा लागतील गरजेच्या होत्या आणि फ्री हिट वर नरेंद्र दिवानेचा कडक षटकार. 10 पेक्षा अधिकचा असतो. त्याही वेळेला या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करावा लागेल आणि अगदी 4 चेंडू केवळ 3 धावा. ओहो यावेळेस बिग हिट पाहायला मिळतोय. लाजवाब टायमिंग. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू फरार. सीमा रेषे पार. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय ऋतिक दिवाने. ओहो यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अगदी सेफ झोन मध्ये फटका पाहायला मिळतोय. स्टेट ड्राईव्ह 1 बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू सीमा रेषे पार. 4 धाब्यांसाठी षटकारानंतर आलाय चौकार. शिवम स्पोर्ट्स गिरशे. हो हो यावेळेस बिग हिट पाहायला मिळतोय. अगदी सीमा रेषे पार. सर्व निलेशजी पाटोळे साहेब आयोजक यांच्या पर्यंत पोहोचवले आहेत. यावेळेस मात्र संधी झाली आहे. ओमकार तारमले लाजवाब झेल टिपला गेलाय. फलंदाज माघारी परतावा लागेल गणेश डिंगोरेला. गोल्डन विकेट यावेळेस प्राप्त झाली आहे. मात्र एक आमच्यासाठी झालंय आणि या चुका मात्र काढतायत. हो हो यावेळेस बिग हिट पाहायला मिळतोय. चेंडू सीमा रेषे पार. 6 धाब्यांसाठी या फटक्यावरती वजन आणि रन मिळतील अर्धा डझन. हो यावेळेस झेलची संधी होती. निश्चितपणे डाईव्ह करून झेल घेण्याचा प्रयत्न. ओहो फुल ऑफलाईनचा चेंडू उचललाय. टाकून दिलाय सीमा रेषे पार. 6 धाब्यांसाठी षटकार. आतिश भांडे ऑन फायर. यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. ओहो आतिश भांडेने चेंडू उडवला. हवेमध्ये आहे. वासू आहे चेंडू खाली. झेल अचूक कॅरी झालाय. आतिश भांडेची केली संपली आहे.
हो यावेळेस काय फटका सजवला गेलाय, लाजवाब टायमिंग, प्रॉपर हवाई सफर, चेंडू फरार सीमारेषे पार. या फटक्यावरती प्राप्त होतील श्रावण डोंगरेला 6 धावा. श्रावणसाठी चेंडू घेऊन जातील. ओहो फुल ऑफ लेनचा चेंडू फसवला गेलाय. श्रावण डोंगरे यावेळेस मात्र बॅक टू द डगआउट. ओहो क्या बात है नरेंद्र दिबाने. यावेळेस लोवर चेंडू पाहायला मिळाला, लोवर फुल टॉस, आणि यावेळेस मात्र ताकद कमी पाहायला मिळाली. या फुड्याचा वेळ होतोय, अंगठ्या घालायचे 11 खेळाडूंना. हो यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, लेग बिफोर विकेट यावेळेस प्राप्त झाली आहे. निलेश हो फुल ऑफ लेनचा चेंडू स्वीकारलाय. संदीप निमसे यांच्या बॅट मधनं आघात झालाय. इट्स सुपर ब्रँडेड षटकार संदीप निमसेच्या बॅट मधनं. 6 चेंडू 11 धावा. शिवम स्पोर्ट्स गेरशे, साई स्पोर्ट्स शहापूर ही फाईट पाहतोय आपण. चेंडू 10 धाव्यांची गरज. ओहो खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस खोदून काढण्यात आलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एक सिंगल घेतली गेली, डबलचा प्रयत्न, यावेळेस दुहेरी धाव देखील कंप्लीट होतीये. क्षेत्र 8 धावा. हो 4 मध्ये 8 ची गरज असताना यावेळेस फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस चेंडूफेकी चांगली झाली आहे. नाही, यावेळेस देखील चेंडूफेकी खराब पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा 2 धावा घेतल्या गेल्या आहेत. खराब थ्रो. यावेळेस मात्र डायरेक्टली थ्रो येणं गरजेचं होतं. हो खेचलाय चेंडू, विजयाचा येलगार झालाय. कैलास भांडेच्या बॅट मधनं विजय येलगार करणारा षटकार येतोय. साई स्पोर्ट्स शहापूर संघ दाखल होतोय नीरज स्पोर्ट्स शी फाईट करण्यासाठी. क्या बात है, हार्ड लक टफ लक टीम शिवम स्पोर्ट्स गेरशे. फायनलचा सामना 4 षटकांचा असेल. 24 चेंडू हाताळले जातील. 4 गोलंदाज असणार.